ज्ञानविज्ञान चर्चा आणि शंका समाधान भाग चौथा. एकदा चमत्कारांचा विषय चालू होता. मी म्हटलं, चमत्काराशिवाय नमस्कार नाही हेच खरं. जे चमत्कार करतात त्यांच्याच मागे लोक धावत असतात. त्यावर स्वामी म्हणाले, सत्पुरुषांच्या जीवनात चमत्कार घडतात हे खरं आहे, पण जे सदानकदा चमत्कार करतात ते सत्पुरुष असतातच असं नाही. अशाच अनेक वृत्तपत्रांतून आलेल्या मेडिकल जर्नलमधील गोष्टी चालू होत्या. श्री म्हणाले, दृढ श्रद्धेने आचरलेले नियम, जप ही अशी शक्ती वाढवतात. यावर श्री सांगत होते, जप, तप, ध्यान, धारणा, योग हे शास्त्र आहे, यावर विश्वास ठेवा, म्हणजे बाकी गोष्टी आपोआप येतील. आजचा सुशिक्षित सुधारणावादी ज्या श्रद्धेने शास्त्रीय प्रमेयांवर विश्वास ठेवतो, त्याचप्रमाणे या शास्त्रीय, अविचल, अबाधित एकमेव प्रमेयावर विश्वास ठेवला पाहिजे, म्हणजे श्रद्धा बसली पाहिजे. अशी श्रद्धा मिळवण्याचं मार्ग संत सत्पुरुषांनी, ऋषीमुनींनी, शास्त्रकारांनी अनेकविध मार्गांनी सांगितले आहेत. ते सर्व मार्ग प्रयोगसिद्ध आहेत, त्यामुळे सिद्धांत आहेत. त्यांनी सांगितलेल्या मार्गाने, त्यांनी सांगितल्याप्रमाणे जा. त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टींचा प्रत्यय त्यांनी सांगितल्याप्रमाणे येईल. त्याशिवाय अन्य काही घडणार नाही, घडतही नाही. त्यावर मी प्रश्न केला, पण मग या भक्तिमार्गाने जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या व्यावहारिक अडचणी लांबतच का जातात? वाटेल ते करून बेदरकारपणे वागणारे ऐशा आरामात लोळताना दिसतात, आणि देवदेव करीत असलेला मात्र एखाद्या क्षुल्लक चुकीसाठी शिक्षेला पात्र ठरतो. तो का? की त्याची श्रद्धा नसते या मार्गावर? श्रींनी उत्तर दिलं, श्रद्धा असते आणि या मार्गाने तो प्रगतीच्याच पथावर असतो, म्हणूनच त्याला क्षुल्लक कारण देखील त्रास होण्यास पुरतं. मी विचारलं, ते कसं काय? त्यावर श्री म्हणाले, अगदी सोपं आहे. पांढरं शुभ्र तगरीच्या फुलासारखे कपडे सर्वांनाच आवडतात. नेहमी तसेच स्वच्छ राहावं म्हणून वापरणारा काळजीही घेतो. डाग पडला तर लगेच धुवून स्वच्छ करतो. अशावेळी खिशातल्या पेनाचा शाईचा एक बारीकसा शिंतोडा जरी त्याच्या शुभ्र कपड्यावर उडाला तरी येणारा जाणारा शेजारी त्याला चटकन विचारतो, का हो, शाईचा डाग कुठे पडला? हा लहानसा डाग देखील लक्षात आला याचं कारण त्याच्या कपड्यांचा शुभ्रपणा, निर्मळपणा, आणि म्हणूनच त्यावरचा तो डाग उठून दिसला. आणि या उलट एक काळी चंद्रकळा नेसलेल्या बाईच्या अंगावर चांगली दौतभर शाई सांडली, अगर ओतली, तरी कोण कशाला चौकशी करेल? त्यावर मी म्हटलं, मग हे बरं आहे, खुशाल काळी चंद्रकळा नेसावी आणि रोज मनसोक्त शाईच्या हौदात बुचकळावं. ना खेद ना खंत, निदान स्वच्छतेच्या हव्यासापायी टीका तरी नको. स्वामी म्हणाले, हे खलनायकाचं तत्त्वज्ञान झालं, पण असं किती दिवस चालेल? किती काळ चालेल? हा सर्व व्यवहार बँक व्यवहाराप्रमाणे इथेच चालतो. समज तुझं पूर्वार्जित पुण्य म्हणजे 5,000 रुपये तुझ्या खात्यात जमा आहेत. ते संपेपर्यंत तू फाडलेला चेक परत येणार नाही. तू काढलेली रक्कम व्यसनासाठी खर्च करतोस की सत्कार्यासाठी खर्च करतोस याची चौकशी बँक करणार नाही. पण हे सर्व फक्त तुझे 5,000 रुपये संपेपर्यंतच. एकदा पैसे संपले म्हणजे तू एक पैशाचा चेक फाडलास तरी तो परत येईल. तसंच हे आहे. अनितिमान आरामात असल्याचे दिसतात, पण ते पूर्वार्जित पुंजी संपेपर्यंतच तसं राहू शकतात. त्याऐवजी तीच पुंजी व्याजी लावून अगर धंदा करून वाढवली तर पुंजी कायम राहून त्यात वाढ होईल. म्हणजेच सुख भोगण्याच्या कालाची मर्यादा वाढेल. आणि मघाशी जे म्हणालास की चांगलं वागून फळ मिळत नाही, त्याचं असं आहे, पूर्वार्जित पुंजी संपलेली आहे, म्हणूनच नवीन जमवण्याचा उद्योग सुरू झाला आहे. पण खात्यात 100 पैसे जमा होण्यापूर्वीच 100 रुपयांचा चेक फाडला तर वटेल कसा? चेक परत आल्याने माणूस हिरमुसला होतो खरा, पण त्याचे जमा झालेले 100 पैसे मात्र खर्च झालेले नसतात. ते थोडे थोडे जमत जात असतात. ज्यावेळी पुरे 100 रुपये होतात त्यावेळी त्याचा परत पाठवलेला 100 रुपयांचा चेकसुद्धा शोधून काढून वटवला जातो. असंच आहे हा भक्तिमार्ग. श्रद्धेचा व्यवहार असाच आहे. या मार्गाने जाणाऱ्याने केव्हा तरी काहीतरी थोडंसं केलेलं असलं
तर ते मात्र फुकट जात नाही. त्यावेळची गरज पूर्ण करायला कदाचित ते अपुरं पडत असेल, पण जमेच्या बाजूला जमा झाल्याशिवाय खात्रीने राहत नाही. म्हणूनच सांगावं लागतं की विश्वासो फलदायकः. एकदा तोंडात अपशब्द असलेली एक व्यक्ती आली होती. त्यावरून बोलताना स्वामी म्हणाले, तोंडात अपशब्द असू नयेत. नेहमी तोंडात देवाचं नाव असावं. स्तोत्र, मंत्र, अभंग, भूपाळी, आरती वगैरे मोठ्याने म्हणण्यात फार मोठा अर्थ आहे. प्रत्येक शब्दामध्ये शक्ती असते. चांगल्या शब्दात चांगली शक्ती आणि वाईट शब्दात वाईट शक्ती असते. आपण राहतो, वावरतो ते वातावरण अशा वाईट शक्तीने भरलेलं असेल तर माणसाच्या हातून वाईट कृत्य घडायला, वाईट विचार मनात यायला त्याची जोड मिळते. आपलं चांगलं व्हावं अशी इच्छा असणाऱ्या प्रत्येकाने हे नेहमी लक्षात ठेवावं. देवाची, दैवी शक्तीची, अगर कोणाच्या आशीर्वादाची शक्ती आपल्याला उपयोगी पडावी असं वाटत असेल तर भोवतालचं वातावरणसुद्धा त्या शक्तीला कार्य करायला पोषक असं ठेवावं लागतं. तरच श्रद्धेने अतर्क्य गोष्टी घडताना दिसतात. श्रद्धेने फळ मिळतं. यामागील देखील हेच गूढ आहे. ते नीट समजून आकलून घेतलं तर कशाचीच काळजी करावी लागणार नाही. यावर मी म्हटलं, हे असं वातावरण काय करणार? आपलं मन खंबीर असलं की झालं. तसं श्री स्वामी उत्तरले, मन तर खंबीर लागतंच, पण वातावरणसुद्धा दुर्लक्ष करण्याइतकं क्षुल्लक नाही. ते कसं काय? असं पहा, एखाद्या निसर्गरम्य स्थळी असलेल्या देवालयात तू गेलास तर तुला प्रसन्न वाटतं, खरं ना? त्या ठिकाणी समजा तुला कोणाचा जाता येता धक्का लागला असेल किंवा कावळा शिटला अंगावर तर चटकन राग येत नाही. धक्का चुकून लागला असेल, कावळा शिटला तर धुवून टाकू असे विचार मनात येतात. प्रक्षोभक विचार येत नाही. या उलट एखाद्या चाळीच्या सार्वजनिक नळाच्या जागेवरून तू जात आहेस आणि त्या ठिकाणी तुला कोणाचा धक्का लागला तर तू लगेच म्हणशील, का हो, धक्का काय देता? दिसत नाही का? जरा बघून चला. किंवा कावळा शिटला कपड्यावर तर लगेच त्याला एक शिवी हासडून जर सापडला तर मारला पाहिजे या अभिनिवेशाने दगड उचलून हातात घेशील. दोन्ही ठिकाणी घडलेली घटना एकच असली तरी त्याच्या परिणामात हा असा जो बदल दिसतो फक्त होतो तो वातावरणाच्या शक्तीमुळे होतो. सार्वजनिक नळावरच्या जागेला रोज रोज एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या, भांडणं, शिवीगाळ, रिकाम्या भांड्यांचा आवाज याशिवाय काही ऐकूच आलेलं नसतं. त्यामुळे ती जागा अशा क्षुब्ध शक्तींनी भारून गेल्यासारखी असते. ते वातावरण तुम्हाला भांडण करायला, उर्मट बोलायला उद्युक्त करणारं असतं. म्हणून कित्येक वेळा मनात नसतानाही अशा जागी चांगल्या माणसांचीही भांडणं होतात. या उलट मंदिराचं वातावरण अशा चांगल्या शक्तींनी भारलेलं असतं. मंदिरात या ना त्या कारणाने अनेक वर्ष देवाचं नाव, भजन, कीर्तन, मंत्र अशाच शब्दांनी शुभशक्ती निर्माण झालेली असते. ती या क्षुद्र शक्तींना थारा देत नाही. म्हणून समाजात निदान आपल्या घरी, आवारात आपणाला उपयोगी पडणारी शुभशक्तीची वलय नेहमी असावीत. भारतीय वेदशास्त्राधिष्ठित निरनिराळे सिद्धांत आणि त्यांची रूपं या योगाने विशद झालेली आहेत. त्यामुळे या सर्वांकडे पाहताना असं वाटतं की स्वामींना अगोचर असा विषय नाही. अगदी आधुनिक वैज्ञानिक सिद्धांतापासून चालू घडामोडींची त्यांना माहिती असल्याचं प्रत्ययाला आल्याखेरीज राहत नाही. तसंच त्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घातलेलं नाही. जिज्ञासूंची संपूर्ण खात्री पटल्याशिवाय कोणतीही गोष्ट अंगीकारावी असं कधी सांगितलं नाही. पण स्वतःची एकच खात्री पटल्यावर मात्र प्रत्येक गोष्टीत विनाकारण संशय घेऊन अंधश्रद्धा प्रकट करू नये. कारण ते नेहमी म्हणत, मनाची समजूत पटल्याशिवाय तुमच्या हातून काही व्यवस्थित घडणार नाही, चिकाटी टिकणार नाही. म्हणून शंका निवृत्त करून मनाची समजूत घाला. गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे मन आवरणं, त्याची समजूत घालणं कठीण, पण ते कठीण कामच अशी समजूत घालून करायचं असतं, साधायचं असतं. केवळ संयम आणि जबरदस्ती करून इंद्रिय आणि मन काही काळ ताब्यात आलं असं वाटलं तरी ते केव्हा उफाळून बंड करतील याचा नेम नसतो. पण माझी एकदा खरोखर समजूत पटली आणि ती समजूत आपण आपल्या कृतीने जोपासली तर अशा बंडखोरीपासून आणि पतनापासून आपण स्वतःला वाचवू शकू.